थांबा 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 वल्ले वल्ले अहो काय झालं, तुम्ही रिक्षा का थांबवलीत? काय झालं? थांबा वल्ले जरा. आता निराशा हाती आली ग. काय झालं? नाटकही गेलं आणि ती बाई पण गेली. बाई कुठे गेली? बाई कुठे? ती गेली खो देऊन. कुठे? बघ ती गाडी दिसते का तुला? दिसते का? मंगळ बनून आपल्या वाड्याभोवती घिरट्या घालते ती. चल 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 चल. बाई बाई बाई, ही बाई येते काय जाते काय, माझ्या घराची धर्मशाळाच करून ठेवली सगळ्यांनी. पण काय हे सगळं डोळ्यासमोर घडतंय, पण मला बघावंच लागणार आहे. अप्पा वल्ले, माझ्या माहितीनुसार हा रविवारातनं घेतलेला महागाचा नॅपकिन आहे. अगदी कोरा करकरीत. हो अप्पा. वल्ले, अगं ह्याच्यावर टिकली सुद्धा आहे. हो ना, हे बघ. बाई हा नवीन नॅपकिन कुणासाठी काढला असेल? हे फडकं जिचं आहे ना, तिच्यासाठी. म्हणजे स्त्रीच्या उपस्थितीचा हा सबळ पुरावा. भाऊजी तुम्ही आलात? अगं बाई हो, तुम्हाला विचारूनच यायला हवं होतं ना घरात. वल्ली, भाऊजी मस्करी केली हो मी. भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही घराची सगळी जबाबदारी घेता, आमची जबाबदारी घेता, पण आम्ही तुमच्या लग्नाचा विचारच नाही केला हो. आणि बहिणी म्हणून माझी जबाबदारी आहे ना तुमचा संसार थाटून देणं, तेही मला जमलं नाही. असं का बोलतेस वल्ली? मला लग्न करायचं नाही. मग हे कोणाचं आहे? अगं ते असू द्या, तुम्ही का आम्हाला स्पष्टीकरण द्यायचं? तुम्हाला मन नाही, तुम्हाला इच्छा नाही. आप्पा, आत्ताच्या आत्ता तुम्ही जे वचन घेतलंय ना भाऊजींकडनं ते परत घ्या. त्यांना करू दे ना लग्न या स्कार्फवालीशी. त्यांना जर का संसार थाटायचा असेल तर थाटू दे की, म्हणजे आपण घरी नसताना तिला असं चोरून घरी आणण्याची वेळ येणार नाही. वल्ली, मी चोरून कोणालाही या घरात आणलेलं नाही आणि माझं कोणाशी लग्न करायचा विचारही नाही. माझी एक मैत्रीण आली होती, तिचा स्कार्फ राहिला असेल चुकून. माझी एक मैत्रीण, फक्त मैत्रीण, इतकंच. काय ग, त्याची मैत्रीण आली म्हणून लगेच तुझ्या पोटात दुखायला लागलं की काय? आल्या अगो येणारच. तू माझ्या भाच्याच्या डोक्यात थुई थुई नाचायला लागलीस तर मी काय फक्त बघत बसू? कशाला बघताय मग? डोळे बंद करा आणि बसा ना. आमचं काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. बिळावर नागोबा. नागोबा? नागोबा मी नाही, तू आहेस. हे घर माझं हक्काचं, खाते स्वतःच्या कष्टाचं. म्हातारी झाले ना तरी कुणासमोर हात पसरले नाहीत. आणि तू चांगली धडधाकट असताना फक्त तोंड चालवतेस. जरा हात पाय चालव, 2 पैसे तरी येतील घरात. ओ, माझं काय करायचं ते माझं मी बघून घेईन ना. तेच म्हणते मी, तुझं तू बघून घे. उगाच माझ्या भाच्याच्या गळ्यात लोडणं बनू नकोस. मी तुमच्या भाच्याच्या गळ्यातलं लोडणं नाहीये, कळलं? त्यांना अजिबात तसं वाटत नाही. काय हो भाऊजी, तुम्हालाच वाटतं का? सांगा त्यांना. उगीच आवाज करायचा नाही. तुम्ही कोण बोलणार आहे हो? त्यांना काय वाटत आहे? मावशी मावशी वल्ली, मावशी वल्ली, प्लीज दोघी भांडू नका. माझी एक मैत्रीण आली होती घरी, चुकून त्यांचा स्कार्फ इकडे राहिलाय. उद्या ऑफिसला गेलो की त्यांना त्यांचा स्कार्फ परत करेन. झालं. हा मावशी, तुला माझं काही पटायचं नाही. बस असली लोडणी गळ्यात घेऊ. मावशी, पल्ली, मावशी, अगं माझं, मावशी ऐकून तर घे.
मी लोटणे मी. राधे, अगं काय हे अख्खं कपाट रिकामं केलंस तू इथे. अगं तुझा स्कार्फ हवाय मला. स्कार्फ? एका स्कार्फ साठी इतका पसारा केलास तू? स्कार्फ दे ना पटकन. थांब, हा बघ, हा घे, हा बघ, हा सूट कर. ए नाही यार, हा नाही, मला तो काश्मीरी वाला हवाय. तुझा पातळ आहे बघ, छोट्या घड्या होता तो वाला. अगं तो तर मी आज घाल. या. वा मम्मा, काहीतरी झोल मारून आलेली दिसतेस त्या स्कार्फचा. राधा, काय ही तुझी मवाली भाषा? तो विसरलीये मी. काय? कुठे? राधा, आईशी बोलतीयस तू. जरा बेतानी. नाही, करेक्ट आहे ग. तुझे सगळे रूल्स इतके कडक असतात, पण मी मात्र व्यवस्थित बेतानी वागायचं, हो ना? मम्मा, तुला आठवत आहे ना, जेव्हा मला पहिल्यांदा फर्स्ट क्लास मिळाला होता तेव्हा कधी नव्हे तर वापरू दिला होता स्कार्फ मला. आणि आता तूच स्वतः 7,000चा एवढा महाग स्कार्फ हरवलास. हरवला नाहीये तो. आणि सारखं पैसे पैसे करू नकोस ग. कोण बोलतंय बघा. राधा, फाईन, जाते. एक मिनिट. हा सगळा पसारा तुम्ही काढलाय, सो तो तुम्ही व्यवस्थित ठेवायचा. ओके? हॅलो. बोल पट्या. अहो, तुम्ही तुमचा स्कार्फ विसरलात आमच्याकडे. अरे पण ठीक आहे ना, इतका घाबरून का बोलतोस? इट्स ओके. मी पण माझ्या नादात निघून आले तिथून आणि घरी आल्यावर लक्षात आलं माझ्या. हरकत नाही, तू उद्या ऑफिसला घेऊन ये. हो, उद्या न विसरता घेऊन येतो. बाप रे, इतका गंभीर? पट्या, स्कार्फ वरून मंडळी भडकली की काय? ही कोण मैत्रीण? असा कसा राहिला स्कार्फ? खरं सांगा, तुमचे तिच्याशी काही गैरसंबंध वगैरे नाही आता? असं काही घडलंय का पट्या? तुम्ही काहीही बोलता. पट्या इतकं सिरियसली घेता का रे कुणी? मी बघ, आता माझं बोलणं सिरियसली घेण्यापेक्षा मंडळींना सिरियसली उत्तर द्या. नाहीतर आता इतका अंधार झाल्यावर कशाला इतका वेळ तिच्याशी गुलूगुलू असा जाब विचारला जाईल. हो. बाय बाय. तुम्ही अजूनही तशाच आहात मिस अनामिका. कॉलेजमध्ये होतात ना, अगदी तशा. कोणालाही प्रेमात पडावं असं वाटेल अशा. तू घरापर्यंत येऊन तर पोहोचलीस, पण मी किती पोहोचलेली आहे ना हे तुला माहिती नाहीये. तुमचं कसं जमतं ना ते बघतेच मी. पुष्पवल्ली नाम सुन के नाजुक वेल समजलात काय? नागिण आहे मी, नागिण. मावशी येतो ग. ए सौरभ, इकडे. हा मावशी. माई मावशी येतो ग, माई मावशी आलो ग, असं तू रोज न चुकता म्हणतोस ना? हो. मग काल दुपारी तुम्हाला हाक दिली नाहीस? या ना.
हे 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 झालं होतं. मी आलो तो बघ, मी डोकवलं, तू दिसली नाहीस तू. हा बरोबर आहे. मी म्हातारी कशी दिसेल ना तुला? आता तुला जळी स्थळी पाषाणी सगळीकडे तीच दिसत असेल. काय बोलतेस तू? हा? गोड आहे, लागवी आहे, प्रसन्न वाटली मला ती. तू कधी बघितलंस आम्हाला? अरे घरी जाताना भेटली ना मला. 2 शब्द बोलली, पण गोड बोलली. मला आवडली बाबा तुझी मैत्रीण. मैत्रीण वगैरे एवढं नाही आहे. आमचे एकबोटे सर आहेत नाही का, माझ्या ऑफिसमधले एकबोटे. हा, ते एकबोटे सरांच्या ओळखीच्या आहेत त्या काहीतरी फायली वगैरे द्यायच्या होत्या, त्यासाठी घ्यायच्या होत्या, त्यासाठी आल्या होत्या. मग सापडल्या का फाईल्स? हो का? नाही, बराच वेळ ती शोधाशोध चालली होती ना, म्हणून म्हटलं. हे करत बसलो होतो, कामाचं बोलत बसलो होतो. नंतर थोडा वेळ. नाही बोला बोला, कामाचं बोला, घरगुती बोला. तू सया घ्यायला जा, ती फायली घ्यायला येईल. चांगलं आहे, चालू ते. हे सगळं चालत असताना ती तुला पसंत पडली तर मला चालेल हा. माझ्याकडून तुला हिरवा झेंडा. मावशी कुठून कुठे पोचतेस तू? साडीची घडी घालतेस ना, साडीची घडी घाल. चल येतो मी. माई मावशीशी खोटं बोलतोयस म्हणजे आणखी कोणीतरी जवळचं होतंय. बॉय. अरे पट्ट्या, आयुष्यात कॉलेजची मैत्रीण जवळ येते म्हणजे चला, छान होतंय सगळं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पट्या. ऐका ना, एक मिनिट. म्हणजे कामाला सुरुवात करूया आपण, पण त्याआधी एकच मिनिट. तुमच्यासाठी स्कार्फ. अरे वा, फारच नीटनेट आहेस बाई तू. छान घडी घालून वगैरे आणलास. फाटला? सॉरी म्हणजे मला माफ करा, माझ्याकडनं तुमचा स्कार्फ फाटला. मी इट्स ओके पट्या, पण असा फाटत नसतो अरे स्कार्फ. हा बघ, हा फाडलाय कुणीतरी. कात्रीनं चक्क कापून 2 तुकडे केले त्याचे. पट्या, खरं सांग, सगळं ठीक आहे? आलो ग. हे बघ, एकात फळभाज्या आहेत, एकात पालेभाज्या आहेत, आणि बाकी नेहमीच आहेच. मिरच्या, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण वगैरे वगैरे. ऐक ना, वेळ मिळाला की ठेचा करशील? मी आता तुझाच ठेचा करीन. तुला घरात किती कामं असतात रे. मी 1000 वेळा तुला सांगितले की माझ्यासाठी मंडई करू नकोस. अरे मला काय लागेल, भाजी लागेल ते मी आणीन नाही इकडनं जवळून. हो, तू आणशीलच ग. तुझा हात आहेच सनी देऊल सारखा 2.5 किलोचा. तुला काय 5-5 किलोच्या पिशव्या सहज उचलतेस तू. फाजीलपणा करू नकोस. तुला सांगितलं होतं लग्न करून बायको आण, पण नाही, मी काय अडवलं नाही तुला. पोहे केलेत ना, मी सांगतो. हे बघ, हे बघ, माई मावशी, वा वा वा. पोहे, खोबरं, कोथिंबीर, लिंबू, अशी सकाळ पाहिजेतला सांगतो. आम्हा 70ची ही मुलगी पसंत आहे. हो, चुप, फाजीलपणा करायचा नाही. माई मावशी. माई मावशी कोण म्हणाल? कोण आहे रे? लवकर ये, भूक लागली आहे ग. कोण आहे बाहेर? अरे तो हा. मी आणि सचिन सोडून तुला कोणी माई मावशी म्हणू शकत नाही. कोण म्हणताय माई मावशी? शपथ, सौरभ सर. कोण आहे बाहेर? अरे अरे तो एक हे असेल. तू बस ना. ऐक ना, तू माझं जरा एक काम कर ना. थांब. अरे तुझी ती मैत्रीण आली होती ना, तिला जरा हे टिकलीचं पाकिट देशील का? टिकलीचं पाकिट? हा,
अरे ती आली होती ना, छान आहे रे ती दिसायला, पण तिने टिकलीच लावली नव्हती. तिने टिकली लावली ना तर ती खूप सुंदर दिसे. दे हा तिला. मावशी असं कसं एखाद्या मुलीला असं टिकलीचं पाकिट द्यायचं? अरे त्यात काय, आता तू ऑफिसमध्ये जाशील की नाही, ती समोर तुला दिसली तर हाक मारायची, काय नाव रे तिचं, तर तिला हे पाकिट देऊन टाकायचं. हां ऐक ना, मी काय म्हणतो, पुण्यामध्ये मुलींचे स्कार्फ कुठे मिळतात? आणि मुलींकडेच मिळणार. तुझी ती मैत्रीण आहे, तिला विचार ना, ती सांगेल तुला. येतो मी. अरे आई, अरे ओ आत्ता ते माई मावशी मी आलोय असं तुम्ही म्हणालात? नाही. हां तुम्ही नाही. देऊ का टिकलीचं पाकिट? मिस अनामिका, टिकलीचं पाकिट. अरे देवा, नको 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 नको. भाऊजी येत आहे ना? आलो आलो आलो. आले भाऊजी, आले भाऊजी. बसा भाऊजी. तिने म्हणलं ना 1,00,000 रुपये भरा आणि 15,000ची नोकरी, ती लोक आलीत. भाऊजी मी त्यांना तसं सांगून ठेवलंय की आमचे भाऊजीच पैसे भरतील, म्हणून ते थांबले होते तुमच्यासाठी, तुमच्या येण्यासाठी 1,00,000 रुपये भरायचे. भाऊजी त्यांचं खूप सुंदर ऑफिस आहे माहितीये, खूप ही AC सुद्धा आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. म्हणजे ते सांगत होते की या स्कीममुळे खूप लोकांना फायदा झाला, आपल्या सचिनला पण होईल नाही का भाऊजी? वल्ली, मी बोलू? हे आमचे भाऊजी हेच पैसे देणार आहेत. नमस्कार. 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 कुठे आहे तुमचं ऑफिस? प्रभात रोडला आहे. प्रभात रोडला कुठेशी? इन्कम टॅक्सची लेन आहे ना, त्याच्या बाजूच्या गल्लीत. आणि कोणत्या सेक्टर मधली कंपनी? बँकिंग आणि इन्व्हेस्टमेंट. किती उलट तपासणी करतायत, संधी गेली नाही म्हणजे मिळवली. नाही, स्कीम तशी पटकन भुरळ पाडणारीच आहे, पण लोकांचा इतका फायदा करून देणं तुम्हाला कसं काय परवडत आहे ते जरा मला नीट लक्ष देऊन बघावं लागेल. नो इश्यू सर. पैसे घालायचे म्हटलं की कोणीही 4 वेळा विचार करणारच. तुम्ही संकोच न करता आम्हाला प्रश्न विचारा. कसं आहे की तुमचे 1,00,000 रुपये अर्थात आम्ही गुंतवतो, त्यातून आम्हाला व्याज मिळतं, आणि जितकी जास्त मुद्दल तितकं जास्त व्याज. त्यामुळे ह्या स्कीमचा तुम्हाला जितका फायदा आहे त्यापेक्षा जास्त उघड उघडच आम्हालाही फायदा आहे. नाही ते बरोबर आहे, कोण कशाला उगाच समाजसेवा करेल नाही का? अगदी खरं आहे. फसवी आशा दाखवायचा आमचा हेतू नाहीये. तुम्ही नीट अभ्यास करून मगच पैसे गुंतवा. हे आमचं कार्ड सर. हां. भाऊजी साधी माणसं दिसत आहेत नाही, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी उघड उघड दिली. स्कीम आता तरी मला ठीकच वाटते. पैसे देताय ना मग? एक काम करतो, पुढच्या 1-2 दिवसात मी स्वतः येतो तुमच्या ऑफिसला. हा माझा भाऊ सचिन, याला गुंतवणूक करायची, याला घेऊनच येतो. ग्रेट. लुकिंग फॉरवर्ड टू सीइंग यू. नाईस मीटिंग यू सर. मी टू. चला निघू आम्ही. निघू. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. हा ओके. या या या. हो. धन्यवाद.
तुम्हाला म्हणलं होतं ना सचिनची नोकरी सेट आहे बहुतेक. भाऊजीने एखादं काम सांगितलं की ते करणार म्हणजे करणार. चला दादा थँक्यू.